पुढची बातमी पाहूयात। नाशिकच्या तपोवन इथली झाडं तोडण्याच्या या सगळ्या निर्णयाविरोधातील मुद्दा आता केंद्र सरकारच्या दरबारी पोहोचलाय। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि हवामान मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन झाडं न तोडण्याची मागणी केली आहे, असं निवेदनच त्यांनी सादर केलंय। या निवेदनामुळे आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपण पाहू शकतोय तपोवनामधील वृक्षतोडीचा मुद्दा आता केंद्राच्या दरबारी पोहोचलेला आहे। 1700 वृक्षांची तोड केली जाते। हे अनेक वर्षापूर्वीची वृक्ष आहे आणि ती तोडली जाऊ नये यासाठी सगळे नाशिककरांनी जे आंदोलन छेडलंय ही भावना वनमंत्र्यापर्यंत पोहोचून, कारण ही संपत्ती आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची। आपण बघतोय निसर्गाचा समतोल बिघडलाय आणि त्यामुळे प्रचंड पाऊस होतोय, तापमानामध्ये प्रचंड वाढ होते आणि ती होऊ नये ही नाशिककरांची भावना मी वनमंत्र्यापर्यंत पोहोचवली। वनमंत्र्यांनी याची चौकशी करून याच्यावरती मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।